नमस्कार मित्रांनो, कदम स्टडी सेंटर या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आहे ना फ्लो चार्टचे एक्झाम्पल डिस्कस करणार आहोत. आपल्या चॅप्टरचं नाव होतं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अस्पेक्ट्स, जे की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग युजिंग सी प्रोग्रामिंग या सब्जेक्टचं चॅप्टर नंबर फर्स्ट. ओके, त्यात आपण 3 लेक्चर झालेले आहेत आपले. तुम्ही बघितले नसेल तर आधी ते लेक्चर बघा, मग हे लेक्चर बघा. 3 लेक्चर मध्ये काय काय झालं थोडक्यात आपण एकदा रिवाइज करून घेऊ. तर आपण लेक्चर नंबर 1 मध्ये बघितलं, अल्गोरिदम विषय बघितला आणि 2-4 एक्झाम्पल प्रॅक्टिस केले. त्याच्यानंतर लेक्चर नंबर 2 मध्ये आपण अल्गोरिदम विषयीच बरेचसे एक्झाम्पल वेगवेगळ्या प्रकारचे डिस्कस केले. त्याच्यानंतर लेक्चर नंबर 3 मध्ये आपण फ्लो चार्ट विषय बघितलं. फ्लो चार्टचे वेगवेगळे सिम्बॉल्स बघितले. त्याच्यात तुम्हाला प्रत्येक सिम्बॉलचं फंक्शन यूज वगैरे सांगितला. त्याच्यानंतर आज लेक्चर नंबर 4 मध्ये आपण फ्लो चार्टचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुमचे काही डाऊट असतील तर इंस्टाग्रामला डीएम करा किंवा कमेंट बॉक्स मध्ये पण तुम्ही विचारू शकता. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. ओके, चला तर मग आज आपल्या लेक्चरला आता सुरू करू. फ्लो चार्टचे एक्झाम्पल आज आपण घेणार आहोत. त्याआधी आपण फ्लो चार्टचे जे काही नोटेशन्स आहे ते एकदा रिवाइज करून घेऊ, म्हणजे तुमची पण रिव्हिजन होऊन जाईल. ते मागच्या याच्यात झालेलेच आहे. तुम्ही ते सिम्बॉल्स बघू शकता, स्टार्ट आणि स्टॉप. याच्यासाठी हा सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर इनपुट आउटपुट साठी क्रॉसवाला रेक्टँगल, म्हणजे 2 पॅरलल लाईन आणि 2 स्लॅन्टिंग लाईन. त्याच्यानंतर प्रोसेस साठी रेक्टँगल आहे. त्याच्यानंतर डिसिजन साठी सिम्बॉल बघा, हा सिम्बॉल डिसिजन साठी. त्याच्यानंतर फ्लो फ्लो लाईन्स आणि एरोज हा सिम्बॉल आहे त्याचा. त्याच्यानंतर लूपचा सिम्बॉल बघा, लूपचा यूज नंतर पुढे येईल आपल्याला. त्याच्यानंतर कनेक्टर, कनेक्टर म्हणजे जेव्हा तुम्हाला अर्ध्या पेजवर तुमचा फ्लो चार्ट आलाय आणि अर्धा नेक्स्ट पेजवर जाणार आहे, म्हणजे तुमचं पेज संपलेलं आहे, तेव्हा तुम्हाला कनेक्टर हा सिम्बॉल यूज होईल. त्याच्यानंतरचा ब्लॉक आणि मॉडेल सेल त्याचे सिम्बॉल बघून घ्या. ओके, तर आज आपण आता सुरू करूया लेक्चर नंबर 4 फ्लो चार्टचे एक्झाम्पल्स. ओके, चला. पहिलं एक्झाम्पल आपलं नेहमीप्रमाणे म्हणजे प्रिंट हॅलो FYBCS मेसेज. हे आपण अल्गोरिदम मध्ये पण केलं होतं, पण आता फ्लो चार्ट मध्ये पण आपल्याला हेच करायचंय. ह्याच्यात ऍड काय झालंय, फक्त फ्लो चार्ट. हे आता काय म्हटलंय, क्वेश्चन वाचा. ड्रॉ अ फ्लो चार्ट टू प्रिंट हॅलो FYBCS मेसेज. तर आपल्याला स्टार्टिंगला आहे ना अल्गोरिदम लिहावाच लागतो मित्रांनो. फ्लो चार्ट जरी काढायचं असेल तरी अल्गोरिदम लिहावा लागतो. पहिले आपण अल्गोरिदम लिहू. स्टेप 1 स्टार्ट, स्टेप 2 प्रिंट हॅलो FYBCS मेसेज, स्टेप 3 स्टॉप. ओके, तर फ्लो चार्ट बघा. स्टार्टचा सिम्बॉल घेतला, त्याच्यानंतर खाली एरो देऊन रेक्टँगल क्रॉस मध्ये, म्हणजे 2 पॅरलल लाईन आणि 2 स्लॅन्टिंग लाईन मध्ये हा शेप आहे. लक्षात ठेवा हा शेप आहे इनपुट आणि आउटपुट साठी. आणि मग आपण इनपुट काय दिला, प्रिंट हॅलो FYBCS मेसेज. ओके, त्याच्यानंतर आपण केलं स्टॉप. असा हा याचा फ्लो चार्ट आहे. ओके, स्टॉप. नेक्स्ट बघू आपण क्वेश्चन. ड्रॉ अ फ्लो चार्ट टू फाइंड ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. नेहमीप्रमाणे आपण अल्गोरिदम लिहिणार. स्टेप 1 स्टार्ट, स्टेप 2 रीड ए, स्टेप 3 रीड बी. तुम्हाला हे सांगायचं राहिलं की रीड ए अँड बी तुम्ही एका स्टेप मध्ये पण लिहू शकता, तसं काही नाही, किंवा वेगवेगळ्या स्टेप मध्ये तर लिहू शकता. ओके, स्टेप 4 आहे फाइंड ऍडिशन सी इज इक्वल टू ए प्लस बी. स्टेप 5 आहे प्रिंट ऍडिशन सी. स्टेप 6 स्टॉप. ओके, चला तर मग फ्लो चार्ट बघू आता. फ्लो चार्ट बघा, स्टार्टचा सिम्बॉल, त्याच्यानंतर इनपुट आउटपुटचा सिम्बॉल. इनपुट काय दिला, रीड ए अँड बी. मी बघा इथे आता एका स्टेप मध्ये केलं, रीड ए अँड बी. तसं तुम्ही फ्लो चार्ट मध्ये पण 2 वेगवेगळ्या स्टेप किंवा एका स्टेप मध्ये करू शकता. असे तुम्ही 2 शेप काढून पहिले रीड ए मग रीड बी असं पण करू शकता. त्याच्यानंतर आपण एरो देऊन प्रोसेसचा सिम्बॉल घेतला मित्रांनो. बघा रेक्टँगल प्रोसेस. मग प्रोसेस काय आपली, ऍडिशन सी इज इक्वल टू ए प्लस बी. त्याच्यानंतर आपण प्रिंट म्हणजे आउटपुटचा सिम्बॉल, हा सिम्बॉल बघा तिथे केलं प्रिंट ऍडिशन सी. त्याच्यानंतर एरो देऊन आपला स्टॉप नेहमीप्रमाणे. ओके, हा झाला ऍडिशन ऑफ 2 नंबरचा फ्लो चार्ट. नेक्स्ट बघू आपण. ड्रॉ अ फ्लो चार्ट टू फाइंड एरिया ऑफ सर्कल. ओके, आता एरिया ऑफ सर्कल बघा. आपला नेहमीप्रमाणे अल्गोरिदम स्टार्ट, स्टेप 2 मध्ये रीड रेडियस आर, स्टेप 3 मध्ये फाइंड एरिया 3.14 इज इक्वल टू आर इंटू आर, म्हणजे पाय आर स्क्वेअर थोडक्यात. ओके, त्याच्यानंतर स्टेप 4 मध्ये प्रिंट एरिया, त्याच्यानंतर स्टेप 5 मध्ये स्टॉप. ओके, फ्लो चार्ट बघू आता आपण. फ्लो चार्ट बघा, स्टार्टचा सिम्बॉल, त्याच्यानंतर खाली
रीड रेडियस आर म्हणजे इनपुटचा सिम्बॉल, त्याच्यानंतर प्रोसेसचा सिम्बॉल रेक्टँगल, फाइंड एरिया ए इज इक्वल टू 3.14 इंटू आर. ओके, त्याच्यानंतर आउटपुटचा सिम्बॉल प्रिंट एरिया ए, त्याच्यानंतर स्टॉप. ओके, एक अगदी सोपं आहे मित्रांनो, यात अवघड काहीच नाही, फक्त आपल्याला सिम्बॉलचे नोटेशन म्हणजे सिम्बॉल कसं आहे ते लक्षात आलं पाहिजे. ओके, नेक्स्ट बघू आपण. ड्रॉ अ फ्लो चार्ट टू फाइंड ऍडिशन ऑफ थ्री नंबर्स. तीन नंबरची ऍडिशन बघायची. तर बघा, स्टार्ट, रीड ए, रीड बी, रीड सी, त्याच्यानंतर ऍडिशन डी इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी, त्याच्यानंतर प्रिंट ऍडिशन डी, त्याच्यानंतर स्टॉप. हे झालं अल्गोरिदम. आता फ्लो चार्ट बघू. हे बघा, स्टार्ट, त्याच्यानंतर इनपुटचा सिम्बॉल रीड ए बी अँड सी, त्याच्यानंतर आपला प्रोसेसचा सिम्बॉल ऍडिशन डी इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी, त्याच्यानंतर आउटपुटचा सिम्बॉल प्रिंट ऍडिशन डी. ओके, त्याच्यानंतर स्टॉप. नेक्स्ट बघू आपण. ड्रॉ अ फ्लो चार्ट टू फाइंड सबट्रॅक्शन ऑफ थ्री नंबर्स. पहिले स्टार्ट, स्टेप 2 रीड ए, स्टेप 3 रीड बी, स्टेप 4 रीड सी, स्टेप 5 फाइंड सबट्रॅक्शन डी इज इक्वल टू ए मायनस बी मायनस सी, त्याच्यानंतर स्टेप 6 प्रिंट सबट्रॅक्शन डी, त्याच्यानंतर स्टेप 7 स्टॉप. हे झालं अल्गोरिदम. फ्लो चार्ट बघा, सेम ऍडिशन ऑफ थ्री नंबर सारखा फ्लो चार्ट, फक्त इथे काय येईल, सबट्रॅक्शन ऑफ थ्री नंबर्स. स्टार्टचा सिम्बॉल, त्याच्यानंतर रीड ए बी अँड सी, त्याच्यानंतर प्रोसेसचा सिम्बॉल, हा झाला इनपुटचा सिम्बॉल, हा झाला प्रोसेसचा सिम्बॉल. सबट्रॅक्ट डी इज इक्वल टू ए मायनस बी मायनस सी, त्याच्यानंतर आउटपुटचा सिम्बॉल प्रिंट सबट्रॅक्शन डी. ओके, त्याच्यानंतर स्टॉप. ओके, चला तर मग आपण एवढे एक्झाम्पल आज प्रॅक्टिस केले फ्लो चार्टचे. तुम्ही असेच मोर मोर एक्झाम्पल पण प्रॅक्टिस करू शकता. जसं की मी तुम्हाला सांगतोय बघा, इथे ऍडिंग सबट्रॅक्शन ऑफ थ्री नंबर्स आहे. तुम्ही इथे पेरिमीटर ऑफ सर्कल, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर किंवा एरिया ऑफ सर्कल असे एक्झाम्पल प्रॅक्टिस करू शकता. तुम्हाला आता फ्लो चार्ट विषयी कळलंच असेल, काय असतं, कसे सिम्बॉल वगैरे. ओके, तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक कव्हर करू, जो असेल तो. त्याचा आपल्याला डिफरन्स पण बघायचा आहे अल्गोरिदम आणि फ्लो चार्टचा, तो पण बघून घेऊ नेक्स्ट लेक्चर मध्ये. आजचं लेक्चर थोडं छोटं झालंय, पण आज फक्त एक्झाम्पल होते, काही विशेष असं नव्हतं. म्हणजे अल्गोरिदमचं तर आपल्याला आधी माहितीच होतं. मग आपण अल्गोरिदम लिहून फ्लो चार्ट ड्रॉ करताना काय करतो, अल्गोरिदम लिहून आपण फ्लो चार्ट ड्रॉ करतो. ओके, तर एकदम सोपं आहे हे, त्यात काही अवघड नाही आहे. जे डायरेक्ट हे लेक्चर बघताय ना, त्यांना हे समजणार नाही. त्यांनी काय करा, प्लेलिस्ट मध्ये किंवा चॅनलवर पण अवेलेबल व्हिडिओ सेक्शन मध्ये लेक्चर 1, 2, 3 बघा, मग लेक्चर नंबर 4 ला या. ओके, चला तर मग तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही इंस्टाग्रामला डीएम करा. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. ओके, चला तर मग तोपर्यंत बाय, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.